इथं मी ही एक वाटी मठाची डाळ घेतली आहे. आता ही स्वच्छ धुवून कुकरमध्ये शिजवून घेते. डाळ शिजते तोपर्यंत आपण इथे वाटण बनवून घेऊ. याकरता मी इथे कांदा घेतला आहे तळून, लसूण घेतला आहे, भरपूर सारा आलं घेतलं आहे, कोथिंबीर आणि खोबरं भाजून घेतलं आहे. या सगळ्याचं मी वाटण करून घेते. इथे आपलं आमटीचं वाटण तयार झालं आहे आणि डाळही शिजून झाली. आता मी फोडणीला घालते. याकरता कढईमध्ये मी इथे तेल टाकून घेतलं आहे आणि हा मसाला आता यामध्ये मी परतून घेणार आहे. इथे मी छान आहे परतून झाले. आता यामध्ये मी 1 चमचा गरम मसाला घालते आणि आता मी 1 चमचा लाल मिरची पावडर घालून घेते. पाव चमचा हळद घालते आणि हे पुन्हा थोडंसं तेलावरती परतून घेणार आहे मी. यात मी हा कांदा लसूण मसाला घालून घेते. छोटा चमचा आहे. हे बघू शकता आपला मसाला छान परतून झाला आहे. त्याला कढईने तेल सुटतं आहे. इथे मी डाळ स्मॅश करून घेते. हे बघू शकता मी या पद्धतीने ही डाळ स्मॅश करून घेते चमच्याने. इथे छान असं आपलं मसाल्याचं तेलही छान सुटले आहे. आता मी ही डाळ यात घालून घेते. मिक्स करून घेते छान. यात मी पाणी घालून घेतलं आहे. आपल्याला आपल्या आवडीनुसार किंवा आपल्याला किती घट्ट पातळ हवी आहे त्यानुसार यात पाणी घालून घ्यायचं आहे. यात मी चवीनुसार मीठ घालून घेते. ही आमटी भात भाकरी याच्यासोबत खूप छान लागते. हे बघू शकता तुम्ही आपली मठाच्या डाळीची आमटी तयार झाली आहे. त्यावरची थोडीशी कोथिंबीर घालायची. हे बघू शकता आपली मठाच्या डाळीची आमटी तयार झाली आहे. ही आमटी खूप टेस्टी लागते. त्याच्यासोबत कांदा लिंबू भात भाकरी एकदम टेस्टी लागते. तुम्ही नक्की करून बघा. आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. बाय.